गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड कॉस्टिंग या चॅप्टरचं सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. तर प्रॉब्लेम बघा. फ्रॉम दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट फर्स्ट मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स, मटेरियल प्राईस व्हॅरन्स, मटेरियल क्वांटिटी व्हॅरन्स अँड मटेरियल मिक्स व्हॅरन्स. तर बघा आपल्याला मटेरियल व्हॅरन्स कॅल्क्युलेट करायचे आणि त्यासाठी खाली इन्फॉर्मेशन दिले. मटेरियल एक्स आणि वायचं स्टँडर्ड मिक्स आणि ॲक्च्युअल मिक्स दिले. तर बघा मटेरियल एक्सच्या बाबतीत काय सांगितलं आहे की 70 kg क्वांटिटी वापरली आणि त्यासाठी 2 पर kg आपल्याला स्टँडर्ड प्राईस लागली. त्यानंतर त्या एक्स या मटेरियलच्या बाबतीत ॲक्च्युअल मिक्स किती लागले आपल्याला, जे ॲक्च्युअल क्वांटिटी येते ती किती लागली 60 kg आणि त्याची जी ॲक्च्युअल प्राईस होती तर ती किती होती 2 पर kg. त्यानंतर या मटेरियलच्या बाबतीत स्टँडर्ड जी क्वांटिटी तर ती स्टँडर्ड क्वांटिटी लागली आपल्याला 30 kg आणि त्याची जी स्टँडर्ड प्राईस होती ती होती 4 kg रुपीज 4 पर kg. त्यानंतर जी वाय हे मटेरियल होतं तर त्या वाय या मटेरियलचा ॲक्च्युअल क्वांटिटी किती होती 50 kg आणि ॲट रुपीज 5 पर kg जी ॲक्च्युअल प्राईस होती. बघा आता फर्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स. तर बघा मटेरियल कॉस्ट व्हॅरन्सचा फॉर्म्युला काय आहे, मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स इज इक्वल टू स्टँडर्ड कॉस्ट मायनस ॲक्च्युअल कॉस्ट. तर बघा त्याचबरोबर आपण दुसरा देखील फॉर्म्युला यूज करू शकतो मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स काढायला. तर तो आहे मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राईस ब्रॅकेट कंप्लीट मायनस इंटू ब्रॅकेट ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू ॲक्च्युअल प्राईस. तर बघा यामध्ये काय सांगितले की स्टँडर्ड क्वांटिटी आणि स्टँडर्ड प्राईस यांचे जर गुणाकार केला तर आपल्याला स्टँडर्ड कॉस्ट भेटते आणि ॲक्च्युअल कॉस्ट आणि ॲक्च्युअल क्वांटिटीची जी ॲक्च्युअल कॉस्ट आहे तर त्या ॲक्च्युअल कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला ॲक्च्युअल क्वांटिटी आणि ॲक्च्युअल प्राईसचा गुणाकार करावा लागतो. तर बघा मटेरियल एक्सचा आपण मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स काढू. तर बघा मटेरियल एक्सचं स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे 70 आणि स्टँडर्ड प्राईस किती आहे 2. तर बघा इथं आपण 70 × 2 घेतलं. त्यानंतर ॲक्च्युअल क्वांटिटी आणि ॲक्च्युअल प्राईस किती आहे 60 आणि 2. तर बघा इथं 60 आणि 2 आपण घेतलं. तर बघा यांचं कॅल्क्युलेशन काय येतं 70 × 2 केल्यानंतर 140 येतं आणि 60 × 2 केल्यानंतर किती येतं 120. तर त्यांची कॅल्क्युलेशन काय येतं +20. तर बघा +20 येते त्यामुळे आपण त्याच्या पुढे इंटू ब्रॅकेटमध्ये फेवरेबल म्हणणार. जर मायनसमध्ये फिगर आली असती तर मायनसमध्ये आपण आली असती तर काय केलं असतं इंटू ब्रॅकेटमध्ये ॲडव्हर्स म्हटलं असतं. तर बघा त्यानंतर मटेरियल वायच्या बाबतीत आपण मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स काढू. तर बघा वायच्या बाबतीत स्टँडर्ड क्वांटिटी किती दिली आहे 30 आणि स्टँडर्ड प्राईस किती दिली आहे 4. तर बघा आपण 30 × 4 इथे घेतली. त्यानंतर ॲक्च्युअल क्वांटिटी आणि ॲक्च्युअल प्राईस किती दिली आहे 50 आणि 5. तर बघा इथं 50 × 5 घेतले. 30 × 4 केल्यानंतर येतं आहे 120 आणि 50 × 5 केल्यानंतर येतं आहे 250. तर बघा त्यांचं कॅल्क्युलेशन येतं आहे -130 म्हणजे 130 येतं आहे मायनसमध्ये त्यामुळे आपण इंटू ब्रॅकेटमध्ये पुढं म्हणणार ॲडव्हर्स. तर बघा त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मटेरियल प्राईस व्हॅरन्स. तर बघा मटेरियल प्राईस व्हॅरन्सचा फॉर्म्युला काय आहे, मटेरियल प्राईस व्हॅरन्स इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट स्टँडर्ड प्राईस मायनस ॲक्च्युअल प्राईस इन ब्रॅकेट कंप्लीट इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी. तर बघा मटेरियल एक्सचा आपण मटेरियल प्राईस व्हॅरन्स काढू. तर स्टँडर्ड प्राईस किती आहे एक्सची तर ती आहे 2 आणि ॲक्च्युअल प्राईस किती आहे 2. तर बघा मग आपण स्टँडर्ड प्राईस मायनस ॲक्च्युअल प्राईस घेणार 2 आणि इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी किती आहे तर ती आहे 60. तर ती 60 इथं घेतली. तर त्यांचं कॅल्क्युलेशन येतं 0 म्हणजे मटेरियल प्राईस व्हॅरन्स नाही एक्सचा. मटेरियल प्राईस व्हॅरन्स जो आहे तो 0 आहे म्हणजे काहीच नाही व्हॅरन्स. त्यानंतर मग आपल्याला मटेरियल वायचा आपल्याला जो मटेरियल प्राईस व्हॅरन्स काढायचा आहे. तर बघा मटेरियल वायचा स्टँडर्ड प्राईस आणि ॲक्च्युअल प्राईस किती आहे, स्टँडर्ड प्राईस आहे 4 आणि ॲक्च्युअल प्राईस आहे 5. तर बघा 4 - 5 इथं घेतलं आपण आणि ॲक्च्युअल क्वांटिटी किती आहे वायची तर ती आहे 50. तर ती बघा इथं आपण 50 घेतली. त्यांचं कॅल्क्युलेशन येतं आहे -50 म्हणजे मायनसमध्ये फिगर येते त्यामुळे त्याच्या पुढं आपण काय केलं ॲडव्हर्स. बघा त्यानंतर आपल्याला करायचं आहे मटेरियल क्वांटिटी व्हॅरन्स. तर बघा मटेरियल क्वांटिटी व्हॅरन्सचा फॉर्म्युला काय आहे तर मटेरियल क्वांटिटी व्हॅरन्स इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राईस. तर बघा मटेरियल एक्सच्या बाबतीत आपण मटेरियल क्वांटिटी व्हॅरन्स काढू. तर बघा मटेरियल एक्सचं जी स्टँडर्ड क्वांटिटी तर ती किती 70 आणि ॲक्च्युअल क्वांटिटी किती 60 आणि स्टँडर्ड प्राईस किती आहे एक्सची तर ती आहे 2. तर त्यांचं कॅल्क्युलेशन काय किती येते +20
म्हणून आपण त्याच्या पुढं घालणार फेवरेबल. बघा जर मायनसमध्ये फिगर आली असते तर आपण तिथं म्हटलं असतो ॲडवर्स. त्यानंतर मटेरियल वायचं आपल्याला मटेरियल क्वांटिटी व्हॅरन्स काढायचं आहे. तर मटेरियल वायची स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे 30 आणि ॲक्च्युअल क्वांटिटी किती आहे 50 इंटू जी स्टँडर्ड प्राईस किती आहे वायची तर ती आहे 4. त्याचं कॅल्क्युलेशन किती येतं ₹80 ॲडवर्स म्हणजे मायनसमध्ये फिगर येते आहे तर त्याला आपण पुढं होणार ॲडवर्स. त्यानंतर व्हेरिफिकेशन करणार आपण की आपण जे सोडवलेलं एक्झाम्पल आहे तर बरोबर आहे की नाही. तर बघा जो जर व्हेरिफिकेशन करायला मटेरियल कॉस्ट व्हॅरन्सचा फॉर्म्युला आपण काय वापरतो मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स इज इक्वल टू मटेरियल प्राईस व्हॅरन्स प्लस मटेरियल क्वांटिटी व्हॅरन्स. तर बघा मटेरियल एक्सचा जो मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स होता तो किती होता किती आला होता आपला 20 फेवरेबल इज इक्वल टू आपण करणार मटेरियल प्राईस व्हॅरन्स किती आला होता 0 आणि प्लस करणार आपण त्याला मटेरियल क्वांटिटी व्हॅरन्स आला होता 20 फेवरेबल. तर बघा 20 हे बरोबर येतं आहे. त्यानंतर आपण करणार वाय या मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स बरोबर आलं आहे की नाही त्याचं व्हेरिफिकेशन. तर बघा मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स आलं होतं 130 ॲडवर्स आणि मटेरियल प्राईस व्हॅरन्स जे आलं होतं ते आलं होतं 50 ॲडवर्स आणि प्लस आपण मटेरियल क्वांटिटी व्हॅरन्स जाणार 80 ॲडवर्स. तर बघा 50 ॲडवर्स आणि 80 ॲडवर्स काय होणार हे मायनस प्लस होणार किती होणार 130. तर बघा हे 130 बरोबर येते. त्यानंतर बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलं आहे मटेरियल मिक्स व्हॅरन्स. तर बघा मटेरियल मिक्स व्हॅरन्सचा फॉर्म्युला आहे तर तो आहे इंटू ब्रॅकेट मटेरियल मिक्स व्हॅरन्स इज इक्वल टू रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राईस. तर बघा रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी कशी कॅल्क्युलेट करायची तर त्याचा फॉर्म्युला आहे रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी इज इक्वल टू टोटल ॲक्च्युअल मिक्स इंटू स्टँडर्ड क्वांटिटी डिवायडेड बाय टोटल स्टँडर्ड मिक्स. तर बघा आता टोटल ॲक्च्युअल मिक्स कोणतं घ्यायचं तर बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला इथं जे ॲक्च्युअल मिक्स दिलं आहे ते किती दिलं आहे एक्सचं दिलं आहे 60 आणि वायचं दिलं आहे 50. तर त्याची बेरीज किती होती 110. म्हणजे हे काय घेणार आपण टोटल ॲक्च्युअल मिक्स आणि स्टँडर्ड स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे इथं 70. त्यानंतर एक्सची आहे 70 आणि वायची आहे 30 आणि स्टँडर्ड टोटल स्टँडर्ड किती आहे टोटल स्टँडर्ड मिक्स तर ते आहे 70 + 30 म्हणजे 100. तर बघा आपण इकडं हे टोटल ॲक्च्युअल मिक्स घेतले 100 आणि एक्सचं आपल्याला काढायचं त्यामुळं जी एक्सची स्टँडर्ड क्वांटिटी ती घेतली 70 आणि डिवायडेड आपण काय केलं त्याला टोटल स्टँडर्ड मिक्स म्हणजे ते टोटल स्टँडर्ड होते 70 आणि 30 त्यांची बेरीज करून ती आली ती 100 ती इथं घेतली. तर बघा त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येते एक्सची रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी ती येते 77 kg. त्यानंतर वायचं आपल्याला काढायचं आहे तर वायचं बघा तेच घेणार आपण टोटल ॲक्च्युअल मिक्स किती आलं होतं ते आलं होतं 110 इंटू आपण स्टँडर्ड क्वांटिटी घेणार वायची ती होती 30 त्याला डिवायडेड करणार आपण टोटल स्टँडर्ड मिक्स ते टोटल स्टँडर्ड मिक्स जे घेतलं होतं आपण तर ते आलं होतं 100. तर बघा त्याची रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी किती येते 33. बघा आता आपल्याला मटेरियल मिक्स व्हॅरन्स काढायचं आहे. तर बघा आता रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी आपण काढली आहे. आता मटेरियल मिक्स व्हॅरन्सचा फॉर्म्युला काय आहे रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राईस. तर बघा मटेरियल एक्सचा आपण मटेरियल मिक्स व्हॅरन्स काढू. तर बघा रिवाइज स्टँडर्ड मिक्स आलं होतं मटेरियल एक्सचं 77 त्याची ॲक्च्युअल क्वांटिटी आहे 60 आणि इंटू आपण करणार स्टँडर्ड प्राईस तर स्टँडर्ड प्राईस आहे त्याची 2. तर बघा त्याचं कॅल्क्युलेशन येतं आहे +34 तर प्लसमध्ये फिगर येते त्यामुळे आपण त्याला म्हणणार फेवरेबल. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मटेरियल वाय जे आहे तर त्या वायचं मटेरियल मिक्स व्हॅरन्स. तर बघा मटेरियल वायचं मिक्स व्हॅरन्सचा फॉर्म्युला आपण त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरणार रिवाइज क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राईस. तर बघा रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी किती आली होती मटेरियल वायची तर ती आली होती 33 त्याला मायनस आपण करणार ॲक्च्युअल क्वांटिटी बघा प्रॉब्लेममध्ये दिली आहे वायची तर ती आहे 50 आणि त्याची जी स्टँडर्ड प्राईस आहे तर ती किती आहे 4. तर बघा यांचं कॅल्क्युलेशन येतं आहे -68. तर मायनसमध्ये फिगर येते त्यामुळे आपण त्याच्या अकाउंट्समध्ये काय करणार ॲडवर्स. तर बघा आपण फर्स्ट कॅल्क्युलेट केलं होतं मटेरियल कॉस्ट व्हॅरन्स
तर ते मटेरियल कॉस्ट व्हॅरियन्स एक्सचं आलं होतं 20 फेवरेबल, त्यानंतर वायचं आलं होतं 130 ॲडवर्स. त्यानंतर मटेरियल प्राईस व्हॅरियन्स काढलं तर एक्सचा आला होता 0, म्हणजे काहीच नव्हता व्हॅरियन्स. त्यानंतर मटेरियल वायचा आला होता 50 ॲडवर्स. त्यानंतर आपण मटेरियल क्वांटिटी व्हॅरियन्स काढला तर मटेरियल क्वांटिटी व्हॅरियन्स हा एक्सचा आला होता 20 फेवरेबल. त्यानंतर मटेरियल वायचा आला होता 80 ॲडवर्स. त्यानंतर व्हेरिफिकेशन केलं आपण. त्यानंतर मटेरियल मिक्स व्हॅरियन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी आपण रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी कॅल्क्युलेट केली तर ती एक्सची आली होती 77 kg आणि वायची आली होती 33 kg. त्यानंतर आपण मटेरियल मिक्स व्हॅरियन्स काढलं तर मटेरियल मिक्स व्हॅरियन्स आहे एक्स या मटेरियलचं 34 फेवरेबल आलं आणि वाय या मटेरियलचं 68 ॲडवर्स आलं.